इथं फायदा या हॉटेल जायचे की सगळं जवळजवळ आहे. ही आली आपली ट्रेन. बुर्ग सॉरी ब्रुज नाही बुर्ग. एक नंबर. हे इथं हे जे पाणी आहे ना ह्याचा वास येत नाहीये, तर मागं पाण्याचा वास येतो. आता एक खाऊयात, भारी आहे. हे आलो आपण गेंट मध्ये. आल्याच पाऊस लागला फालतू मला. आज जातो चला. सायकलवाले बघा गायबानी असते ती. भारी आहे ही रूम बघा ना. ओ हो कुणाची भाई ड्रीम रूम. 800 वर्ष जुना कॅसल आहे हा. गोल फेरीवाला पापड दिला जवळपास 12 किलोमीटर चालणे झाले. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. कालची ट्रिप एक नंबर झाली. आत्ता वाजले आहेत 9 इकडचे, आणि आता आपण नाश्त्याला जाऊ. नाश्ता एवढा खास नाही इथला, जसं कालचा आपला त्या 100 हॉटेलचा होता नेदरलँडमधला, तसा बेल्जियममधला ह्या हॉटेलचा नाही आहे. हॉटेल पण लय कॉम्पॅक्ट आहे, बाथरूम लय फालतू आहेत खरं सांगतो, पण लोकेशन भारी आहे. दूर केडवल सुहाने तसा विषय आहे हॉटेलचा, पण लोकेशन भाई एक नंबर आहे. आपलं झोपण्यापुरतं ओके. चला तर आता इथून नाश्त्याला जाऊ. आता आपण जाणार आहोत गेंट आणि ब्रुजला. ओके चला, पहिलं तर नाश्ता करू. आवरले, सगळ्यांचं आवरून झाले. मला वाटते ट्रेनचं स्टेशन पण इथंच आहे. ओके चला निघूयात. हा नाश्ता आहे बघा, आज कालचाच सेम, काय फरक नाही आहे. तर नाश्ता झाला, ओके होता, एवढा खास नव्हता. आता आपण चाललो आहे मेट्रो स्टेशन, आपलं ट्रेन स्टेशनला जवळच आहे. त्याच्यावर म्हणलं इथं फायदा या हॉटेल जायचे की सगळं जवळजवळ आहे. चांगलं आहे. आता इथून ट्रेन पकडून आपण जायचं देखो भाई. आज सूर्य भगवान प्रकट झालेले, काहीतरी कंटिन्यू पाऊस आणि ते गारवा कंटिन्यू तोच विषय असं. चल ही बस रावले टॉप, लय भारी बस. चलो जाऊयात आता. हे बघा ही टूर बस आहे, इथली सिटी टूर. हे बघा ही डबल डेकर सिटी टूर करून आणते अख्खी, इथं थांबते. आणि काल आपण इकडं थांबलेलो हे स्टेशन समोर. आता इथून आत जायचं आपल्याला. चला आता आत आलो. इथं तिकीट्स बाय करू शकता तुम्ही, आणि इथं बोर्ड लावलेलं आहे बघा कसं कुठून. भाई 6 भारी आहे, लय गर्दी इथं. हे बघा इथं असा बोर्ड आहे, त्या बोर्डमध्ये वाचायचं इथं भुज लिहिलं आहे, आणि इथं 213 आईस. मग इकडं जायचं आता आपल्याला. हे बघा आता इथं खाली उतरून जायचं. हे बघा आता इथं स्क्रीनवर आपली दिसते काय ब्रुज. आता इथं येईल बरोबर 9:59 येईल इथंच. ही आली आपली ट्रेन. येस हीच आहे. ही बघा वर खाली सीट्स आहेत. आत जाऊयात, बसूयात. लेट्स गो. आता आत चाललोय. अशी ट्रेन बसलोय. तर ही जी ट्रेन दिसते स्टार, बघा ही फास्टेस्ट आहे, युरोपमध्ये फिरते अख्ख्या. ही आय थिंक इकडची बुलेट ट्रेन. हा बुलेट ट्रेन असेल, भारी आहे ना. तर चला ट्रेनमध्ये येऊनच बसलो, तेवढ्यात ट्रेन निघाली आणि आपण निघालो बेल्जियमच्या आउटस्कट्सला.
आपल्याला जायचं होतं गेंट आणि बुर्गला. जाताना असे काही वेगवेगळे दृश्य दिसले आणि आपण पोचलो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे, हे आहे ब्रुज. हे बघा खूप मोठं स्टेशन आहे. बरोबर ब्रुज नाही ब्रुग बरोबर 1 तासात पोचलो. आणि ह्या दोघांच्या मध्ये गेंट आहेत, म्हणजे ह्याला अर्धा तास लागतो आणि ह्याला पुढच्या अर्धा तास, म्हणजे 1 तासाची जर्नी आहे ब्रसेलवरून इकडं. चला आता एक्सप्लोअर करूया. वातावरण तर चांगलं आहे, थोडं जास्त नाही. चला उतरू आता. ही ट्रेन होती आपली, हिला बाय करू. आणि हे असं मोठं स्टेशन आहे बघा, इथून खाली जायचं आता आपल्याला. हे असं स्टेशन आहे अख्खं. ही आपली ट्रेन इथून चेक करूया तिकडं का इकडं. हे आलं स्टेशनच्या बाहेर आणि असं मोकळं आहे. हे बघा गर्दी केवढी आहे. आता इथून पलीकडे जायचं आहे ना आपल्याला, ह्या स्पॉटला जायचं. इथं हे अख्खं इथून एंट्री. हा जो फाउंटन आहे हे बघा, इथून आत जायचं. आता ब्रुग म्हणतात ब्रुग. तो जो रेल्वेवरती अनाऊन्समेंट करतात ना रेल्वेचे तिथं, तो म्हणला ब्रुज नाही ब्रुग. भाई इथं ब्लॉकच येतात सगळीकडं, अख्खे ब्लॉक आहेत, अख्खे ब्लॉक्स. आणि हॉटेल रेस्टॉरंट भारी आहे ना. हे बघा ते इलेक्ट्रिकसाठीच हे करतोय तो, पास काढायचा 1 तास 2 तास 3 तासाचं इलेक्ट्रिक कार आहे. बऱ्याचशा कार इकडे इलेक्ट्रिक. आणि इकडं आपली आवडती गाडी, ही बघा आपली आवडती. वाव चिली भारी आहे ना. कसं आहे. चला आता जाऊ तिथं. तर हे आहे बुर्ग सिटी, बेल्जियमच्या वेस्टला लोकेटेड आहे. इथं आल्यावर असं वाटेल की फेरी टेलच काय. जुने कॅनल्स, जुने दगडी बांधकाम, जुने रोड आणि असे सुंदर कॅसल. आणि इथलं फेमस बेल्जियम चॉकलेटही. हे बघा इन्फॉर्मेशन 1933. भाई साहब असलं जुनं हे. ब्लॉक्समुळं आवाज येतोय, असलं भारी वाटतंय ना. पण लच क्वालिटी. इथं जायचं आपल्याला. आता इथं ब्रिज एक, आणि इथं रूम्स आहेत अवेलेबल, पण लय चालायला लागतंय रे. कसं आहे, भारी आहे ना. हे हा दुकान आहे. आईला टॉप. अरे यार एक नंबर आहे भाई, एक नंबर आहे. लयच भारी आहे लोकेशन आहे. हे तर गिथॉन आणि नेदरलँडचं मिक्स आहे, आणि त्यात ओल्ड आहे. हे बघा ना, बरेचसे टुरिस्ट आणि इथं बरेचसे शॉप्स. ब्रिग्स. चला आता इथं फोटोग्राफी करू. ओके चला. तर हे वालं लोकेशन बघा झाले. आता इथून ह्याच्या स्क्वेअरचं बुर्गचं स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर पाशी जायचं आपल्याला. इथेच ह्या गेटच्या इथून जवळच आहे. भाई साहब लय भारी.
हे म्युझियम आहे. इथं काय पैसे देऊन आत जायचं, आपल्याला इंटरेस्ट नाही काय. मग इकडं बघा न्यूज रिपोर्टिंग चालू आहे. हे कसलं भारी. हे बघा इथं न्यूज रिपोर्टिंग चालू आहे. इथून बोट राईड आहे वाटतं. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते कबूतर बघ. इथं पण घाण काही. काय रे हे कबूतर. हे इथं इथं हे जे पाणी आहे ना, ह्याचा वास येत नाहीये. ते मागं पाण्याचा वास येत होता. भारी स्ट्रक्चर्स आहेत. ही सिटी 1200 का 1300तली आहे. एवढी जुनी सिटी आहे. भाई अजून नीट आणि क्लीन आणि स्वच्छ सगळं ठेवलं आहे त्यांनी. चला आता पुढच्या लोकेशन डॅम स्क्वेअरच्या पाशीच चाललंय. हे अजून पुढं भारी आहे भाई. हे बघा, ये देखो भाई, ये देखो कसं आहे. पाय तर थकलेले, पण डोळ्यांना आनंद देणारी ही सिटी काय थांबूच देईना. आम्ही पुढंच चालत चाललोय. तर हा आहे बघा इकडचा डॅम स्क्वेअर. मधी ओपन स्पेस असते आणि आजूबाजूला बिल्डिंग. एक नंबर आहे भाई इथं तर. हा ब्रुकचा आहे. हा बेल्जियमचा. हा युरोपियन युनियनचा. आणि हा कुठला आहे ना माहिती का. तो ब्रुकचा आहे काय हे सांगते. हे नाही तर हे तर जरा कन्फ्यूज आहे भाई. बाकी इथं एक नंबर आहे. बसायला बिसायला पण. फक्त इथं बघा बाथरूम थांबा. नीट बघा हे बघा. ये देखिए 1 युरो म्हणजे 110 रुपये. 110 रुपये देतो आपण त्यांना. आता इथं फोटो अशा सगळ्या जागांवर फोटो काढूया. 37% बॅटरी. काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे पॉवर बँक आहे. भन्नाट राडा करून. लोक जरा जास्तच यायला लागलेत का इकडं. एवढी नाहीत पण. चला आता फोटो काढतो. आणि इथंच बसलोय. मम्मी इथं बसली आहे. चला जाऊया. पहिलं वॉशरूमला जाऊन येतो. मित्रांनो झालं इथलं बघून. फोटो वगैरे काढून खाऊन वगैरे आरामात मस्त बसून. आता इथून आपण जाऊयात. भारी आहे ना. इकडून आपण जाऊयात त्या मार्केटमध्ये. हे बघा इथून सरळ चालत राहायचं या बाजूला. आणि इकडं होतो आत्ता आपण. हे बघा हे वॅफल घेऊन आलाय आबा ह्या दुकानातनं. आता एक खाऊयात. भारी आहे. चला तिथं थांबलेत. खाऊ मस्त लागते कारण खाल्लेलं त्या दिवशी. आपण बेल्जियम वॅफल खाता खाता पुढं आलो, जिथं वेगवेगळे कॅथेड्रल्स, पॅलेसेस आणि सिटी सेंटर. एक नंबर होतं. पाहून झालेले आता. हे एक पाहिले. इकडे एक हे अख्खा बा. हे एक भारी एरिया. इथं पण फोटो वगैरे काढलं. इथं जरा बसलेलो. मस्त आहे. इथं आता गारले वाटायला लागले राहते. तेच ना. आता ह्याच्या आतून जाऊ भाई. ही सगळी म्युझियमच आहे. कॉस्ट खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूप जास्त कॉस्ट आहे. हे बघा इथं असे तिकीट्स विकत घ्यायचे. बजेटमध्ये असेल तर अवघड आहे मग होणार. हे बघा आत. ओ भाई साहब. चला आता गेंटच्या दिशेने जाऊ. लेट्स गो. तर ह्याला बाय करू आणि आपण पोचलो आपल्या बुर्गच्या स्टेशनला. हे बघा आता इथून तसं ब्रुसेल्सवरूनच आपण रिटर्न तिकीट काढलं आहे. त्याच्यावर काही टेन्शन नाही. मग आता इथून आपण गेंटला उतरणार. आणि आत्ता वाजले आहेत 1:30. आणि इथून गेंटला उतरणार. जवळपास अर्धा तास लागतो पोचायला. तिथं फिरणार वगैरे बघायचं. दाखवतो मी तुम्हाला तिथं पण फिरायला. आणि तिथून रात्रीचं पण जेवून मग आपल्या हॉटेलवर म्हणजेच ब्रुसेलला जायचं आपण. ओके भारी.
भाई पावसाचं काय कळणार मला, मध्येच पाऊस मध्येच ऊन. भारी आहे, गार वातावरण आहे, प्रॉपर गार. 9 डिग्री सेल्सिअस आहे, 9, 8 ते 9. हे बघा, हे स्टेशन आहे, भारी आहे ना. हे जे आहे ना इकडं सगळे हे दगडांचंच आहे, अख्खं दगडांचं आहे. आणि ती 8 मध्ये जुनी ती सिटी जी आत्ता आपण फिरून आलो तुम्हाला दाखवलं तसं आहे. एक नंबर आहे. येणार असेल तर या. ब्रुसेल्सवरनं डायरेक्ट ट्रेन आहे इकडं. 86 युरोजमध्ये रिटर्न आहे परत ब्रुसेल्सला. ओके चला आता ट्रेनची वाट बघूयात, आली असेल ट्रेन तर. ही आपली ट्रेन चालली आहे, चला जाऊयात. वा बाय बाय. हे आलो आपण गेंटमध्ये. चला आता इथून खाली जाऊयात. हे इथं अंडरग्राऊंड यायचं आहे. हे बघा, आता इथं बस, ट्रॅम नाही तर वॉक करत जाऊ. चला चेक करू काय करायचंय, दाखवतो मी. त्या बाजूला या स्टेशनचं काम चालू आहे, काम चालू आहे. हे आता आलोय बाहेर. हे समोर कसलं पुतळं आहे भाई. पावसाचं वातावरण झालंय सगळं इथं. हे गेंट आल्याच पाऊस लागलाय फालतू पण. आज जातो चला. तर मित्रांनो आता त्या स्टॉपवरतून आता इथून आज चालत चाललोय. आता त्या स्पॉटवर चाललोय, दाखवतो मी. मला पण माहिती नाही, हा बकड आहे तो स्पॉट. त्या स्पॉटला चाललोय. आपण ही मॅपवर टाकलेलं आहे, तसंच चालत चाललं. पण इथं ट्रॅम कनेक्टिव्हिटीला आहे बाप, काय पण बोला. आता इथून आज जाऊ, चला. या बाजूने आलो आणि इथं मेन सेंटर. आता इकडून क्रॉस करायचं आपल्याला. सायकलवाले बघा, गायबानी असते ती. ही गाड्यावाले बघ. आता इकडं कुठंतरी कॉफी शॉप बघणार, कारण आपलं लोकेशन जरा लांब आहे. कॅसल आहे, कॅसल. मस्त कॅसल आहे. इथून पण ट्रॅम जाते इथून. आता तिथं जाऊ कॉफीच्या तिथं बसू जरा आणि मग परत चालू, कारण लांब आहे लोकेशन. आपल्या स्टेशनपासून चालत येतं ना आपण. सो येताना मग ट्रॅम येऊ. तर हे आहे बेल्जियममधलं गेंट, जे 1400 वर्ष जुनं असलेलं ऐतिहासिक शहर आहे. आणि याच शहरात आपण वॉक करत ओल्ड कॅसल, कॅनल्स, कॅथेड्रल आणि हे गुरुद्वारा बघून आपण निघालो पुढच्या वाटेला. तर मित्रांनो आता इकडून चालत आलो आहे. आता कॉफी प्यायची होती म्हणून हे बघा, हे शॉपमध्ये चाललो. आता कॉफी पिऊयात. लय गार वाटायला लागले राव. आजूबाजूला बघायचं कायम. चला आता इथं बसू थोडं, कारण अजून मला 2-1 किलोमीटर चालायचं. बसू तिथं. कॉफी पिऊन झालेली आहे. आता इथून बरोबर 17 मिनिटावर आपले लोकेशन आहे ते पॅलेस. ओके. आणि 12 युरो झाले 3 कॉफीचे. वॉशरूम तर होतं, त्याच्यामुळे काही विशेष नाही. भारी. पाहिलं का ते कटिंगचं शॉप होतं, किती 20 युरोला, म्हणजे 2000 रुपये. हे असं चालत
चलते चलते रहेंगे. बंद आहे स्टोर. कोंबड्यात मेटलिक कोंबड्यात. ही बघा ही शाळा. इकडं पोरांसाठी थांबले. ही अशी शाळा अख्खी. थोडंसं दिसायला लागलं बघा. आता हे मार्केट आहे इथलं आणि इथून कॅसल दिसायला. हे बघा कसलं आहे भाई साहब. भारी स्पॉटवर थांबलो आपण. ब्रिज आहे मागून कॅनल क्रूज जाते आणि ह्या बाजूला स्पॉट जाऊ. टाणा नाणा नाणा नाणा. बाई काय अहो काय आहे काय कसलं स्ट्रक्चर आहे बघा ना. हे ट्रेनमधनं दिसत होतं बाहेरनं. आणि एक इकडे एक बघा. आणि ह्या बाजूला कॅसल आहे. त्या कॅसल पाशी जाऊ तिथं. त्या बाजूला जायचं आपल्याला. चला. तर आपण इथं बसलोय. इथं मस्त आरामात. आणि हे मस्त बघा इन्फॉर्मेशन देतोय. काहीतरी 20 युरोला आहे एका जणाचे. हे अख्खा असं दाखवत जाणार तो. आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे मला तर इंटरेस्ट नाही आहे काय. त्याच्यामुळे आम्ही इकडंच बसलोय मस्त ॲपल खात निवांत. आणि आता ह्या बाजूला जायचं पॅलेस इथं. भाई काय भारी आहे ही रूम बघा ना. ओ हो कुणाची आहे भाई. ड्रीम रूम हे बघ. ही नाही हीच बादशाह रूम आहे. हे बघ भारी. हे सगळे असे टूर गाईड बोट राईड. आणि इकडं कुत्रे फिरवत आहेत. फुल ट्रेंड येत भाई साहब. काय दिसतोय एक नंबर आहे ना. आजूबाजूला पाणी. हे झाडापाशी चला. पाऊस आला परत. हे झाडापाशी चालला लवकर. इथं मस्त फोटो काढले. ऊन बघा ऊन आता तिकडे गेलं. आधी इथं होतं. आता मस्त फोटो काढून झालेत. व्हिडिओ काढून झाले. आता जेवणाच्या स्पॉटला चाललोय. कॅसल भारी हा. बेस्ट आहे. 1200तला आहे. 800 वर्ष जुना कॅसल आहे हा. बघा ना सगळं दगडाचं त्यावेळेसचं. आई साहब. हे सगळं बाकीचं नवीन बांधलेलं आहे. मला वाटतं हे 200 वर्ष पूर्ण असेल. पण हे बेस्ट भाई. आणि इकडं बघ बरेचसे टूर घेऊन आलेले आहेत. हे असे बघा. हे दिसलं का झेंडे पकडून शाळेच्या पोरांना वगैरे. अशी आहे काय. चला आता जेवायचं इथं जाऊ. आणि अशी ट्रॅम फिरते इथून. जाताना ट्रॅमने जायचं. हा फ्रंट व्ह्यू कॅसलचा. हे बघा असा. आता इकडं चाललो आपण. तर मित्रांनो इथं हिमालया रेस्टॉरंट इंडियन आणि नेपाळी फूडवाला भेटलेलं आहे. हे जवळच आहे. याच्या आपलं जे हे आहे ना पॅलेस तिथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता पाऊस पण आला. तर इथं आपण जेवतोय. असा मेन्यू आहे. ते दाखवतो आता काय खाते. चला नान
आलूची भाजी, पनीरची भाजी आणि डाळ हे सगळं भेटलेलं आहे. तर मस्त खाऊ. भारी. टेस्ट करून सांगतो मी कसं आहे. जेवण झालं, एक नंबर जेवण होतं. 78 झालं ना, 78 युरोज टोटल. भाई एक नंबर होतं. ज्यांना कोण येत असेल, जे कोण येत असेल ना गेंटमध्ये, अख्खं बघून झालं. 100% इकडे या. बेस्ट बेस्ट. परत बघा. एक नंबर. आता खाऊन झालं, परत जवळच इथं ट्रॅम स्टेशन आहे. ट्रॅमनी गेंटच्या ट्रेन स्टेशनला जाणार आणि ट्रेन स्टेशनवरनं ब्रुसेल्सच्या स्टेशनला, सेंट्रल स्टेशन त्या दिवशी जिथं आपण थांबलो तिथून आपलं हॉटेल. आज मजा आली. जवळपास 12 किलोमीटर चालणं झाले आमचं. आत्ता 10 झाले, जास्त तोपर्यंत होऊन जाईल. एक नंबर झाला आजचा दिवस. तर या बसने आपल्याला सोडले. 55 नंबरची बस होती. बघा इथं 3 युरोमध्ये तिकीट भेटलेलं आहे. 1 तासासाठी वापरू शकता तुम्ही तिकीट. आता परत आपण आलो आहे आपल्या ट्रेन स्टेशनला. ही बस होती आपल्या आता. ओके. हे तर रिटर्नचे तिकीट काढले, त्याच्यावर काही विषय नाही. भारी मजा आली आज. आता ट्रेनला पकडू. माझी येते भाई. चला चला, आपली ट्रेन आलेली आहे. आता ट्रेनमध्ये जाऊ. बरोबर 10 मिनिटात निघेल ट्रेन इथून आणि वरती जाऊन बसूयात. ओके चला. तर चला, जवळपास 8 तास वॉकिंग करून फिरून गेंट आणि ब्रुज आपण निघालो परत ब्रुसेल्सकडे. एक नंबर ट्रिप होती आणि तेवढ्यातच आपल्याला हे 2 इंद्रधनुष्यही दिसले. वारं लागते का मस्करी. आपलं आणि पावसाचं नातं आहे. जसं जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसतोय तेव्हा फुल सन, जेव्हा बाहेर उतरतो किंवा वॉकला जातो तेव्हा पाऊस. चला आता पोहोचलो आपण आपल्या हॉटेलपाशी. आजचा प्रवास भारी झाला. जवळपास मी आत्ता चेक केलं 11.5-12 किलोमीटर आपलं चालून जाते. गेंट पाहिलं, ब्रुज पाहिलं, तुम्ही पाहिलंच की. मजा आली. जेवण सर्वात भारी होतं. जे कोण थांबणार असेल गेंटमध्ये किंवा म्हणजे फिरायला येणार असेल, 5-6 तास नाही झाले फिरायला. आपला आजचा व्लॉग इथंच एंड करूया. ओके चल, धन्यवाद. एन्जॉय. बाय बाय. सी यू टुमॉरो.